नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण करणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ, ते म्हणजे फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर चिप्स हे म्हणतात याला। तर हे घरच्या घरी कसे करायचे ते आज बघूया। तर असे फ्रेंच फ्राईज करण्यासाठी इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेत बटाटे। आता याचे सालं काढून घेऊ, व्यवस्थित सगळे सालं काढून घ्यायचे। करायला खूप सोपी अशी ही रेसिपी आहे आणि खायला एकदम चविष्ट टेस्टी अशी सगळ्यांनाच आवडणारी, अगदी 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। तर तुम्ही या पद्धतीने बटाट्याचे सगळे सालं काढून घ्यायचे। आता आपल्या बटाट्याची इथे सालं काढून झाली आहेत। आता आपण याला कट करून घेऊ। कट करताना असे अगोदर मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे, खूप जाड ठेवायचे नाही, या पद्धतीने करून घ्यायचे तुकडे। बघू शकता अशा पद्धतीने इथे आपण बटाटा कापून घेतला। आता याचे फ्रेंच फ्राईज आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे त्या आकारात कट करून घ्यायचे। तर याला असं दोन्ही बाजूचा भाग काढून टाकायचा बटाट्याचा, जो निमुळता भाग असतो तो, म्हणजे छान चौकोनी आकार येईल आपल्या फ्रेंच फ्राईजला। आणि या पद्धतीने कट करून घ्यायचे, खूप जास्त जाड ठेवायचे नाही, म्हणजे आपले मस्त कडक असे होत नाहीत फ्रेंच फ्राईज। या पद्धतीने कट करून घेतले फ्रेंच फ्राईजच्या आकारात, बघू शकता। आता इथे कढईमध्ये पाणी घेतले, त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचे। बटाट्यामध्ये खूप जास्त स्टार्च असतो, तो निघून जाईल। अगोदर जरी आपण बटाटा धुतलेला आहे तरी आता पाण्यात टाकून घ्यायचे कट केल्यावर। आणि या पद्धतीनेच आपण आपले बाकीचे पण फिंगर चिप्स कट करून घेऊ। एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि बाहेर खूप जास्त महाग मिळणारे ही फ्रेंच फ्राईज घरच्या घरी आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट करू शकतो आणि मार्केटपेक्षाही टेस्टी असे आपले हे फ्रेंच फ्राईज बनतात। तर या पद्धतीने आपण आपला सगळा बटाटा कट करून घेऊ। आता बाकीचे बटाटे पण असेच कट करून घेऊ, किंवा तुम्ही कढईचा भाग असा अगोदरच कापला बटाटा कट करण्याच्या तरी चालेल आणि मग त्याचे तुकडे केले तरी चालेल। याने पण छान आकार येतो फ्रेंच फ्राईजचा। आणि आता घरगुती खाण्यासाठी करत असाल तर नाही कट केलं तरी चालेल, पण हे दिसण्यासाठी असं म्हणून मी दोन्ही बाजूने कट करून याला फिंगर चिप्सचा आकार दिला आहे। आता इथे पाणी उकळायला ठेवलं होतं मी, आपण बटाटा कट करत होतो तेव्हा। आणि पाणी उकळलं की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, अर्धा चमचा मीठ टाकले आणि आपण तयार करून घेतलेले बटाट्याचे काप याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि याला उकळी येऊ द्यायची आपल्याला। पाणी अगोदरच गरम आहे, व्यवस्थित छान असं उकळी येईपर्यंत गरम झालेलं पाणी होतं। त्याच्यामध्ये बटाट्याचे काप टाकले आणि याला थोडंसं शिजवून घ्यायचं, अगदी 4 ते 5 मिनिट शिजू द्यायचा बटाटा आपला फक्त। इथे बघू शकता आपला 5 मिनिट बटाटा शिजून झाला आहे। आता एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यावर हा बटाटा ओतून निथळून घ्यायचा पूर्ण। इथे एका भांड्यावर चाळणी ठेवली, गॅस बंद केला आणि सगळे बटाट्याचे काप याच्यामध्ये ओतून घ्यायचे। पूर्ण पाणी यातलं निथळून जाईल। तर इथे बघू शकता आपल्याला पूर्ण अर्धा पण बटाटा शिजवायचा नाही आहे, 30 ते 40% बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे फक्त। आणि इथे आपले बटाटे आता थंड झालेत। आता याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून घेऊ। तर इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लोअर टाकले। आता याला व्यवस्थित मिक्स करायचं, थोडंसं मीठ टाकून। मीठ चवीनुसार टाकायचं आहे, अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे शिजताना, पण ते फारसं काही लागत नाही, थोडीशी चव येते त्याने, म्हणून इथे पण कॉर्नफ्लोअरला पुरे इतकं मीठ टाकून घेतले आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बटाट्याच्या कापला आपल्या कॉर्नफ्लोअर लागलं पाहिजे। या पद्धतीने व्यवस्थित असं सगळीकडे कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचे। आता इथे कॉर्नफ्लोअर लावून आपले हे बटाट्याचे काप तयार झालेत। आता इकडे गॅसवर एक कढई ठेवली, कढईत तेल टाकले, तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण हे फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहोत। तेल खूप जास्त कडकडीतही गरम नको किंवा खूप कमी पण नको, असं मध्यम गरम तेलातच हे तळून घ्यायचे। आणि ते गॅस आपला कमी ठेवायचा नाही, एकदम फुल गॅसवरच हे तळून घ्यायचे, म्हणजे खूप जास्त तेल धरत नाही ते किंवा तेलकट होत नाहीत।
आता इथे याला हलवून घ्यायचं आणि आपल्याला एकदम कुरकुरीत वरून आणि आतून मऊ असे फ्रेंच फ्राईज पाहिजे असतील तर याला 2 वेळा तळायचं. त्यासाठी अगोदर असं 50% तळून झालं की याला काढून घ्यायचं. थोडा वेळ तळू द्यायचं 2 मिनिट आणि 2 मिनिटानंतर थोडंसं अर्धवट तळलं गेलं असं जाणवलं की याला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. या पद्धतीने अर्धवट तळून काढून घेतले आपले फ्रेंच फ्राईज. आणि या आता राहिलेले पण असेच तळून घेऊ. ते पण अर्धवट तळून घ्यायचे. असे डबल तळल्याने एकदम वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे आपले फ्रेंच फ्राईज होतात. इथे हे पण आपण अर्धवट तळून घेतलेत आणि राहिलेले सगळे पण असेच तळून घेऊ. याच पद्धतीने आपले आता इथे सगळे फ्रेंच फ्राईज अर्धवट तळून झालेत. आता अगोदर जे तळले होते ते परत एकदा तेलात टाकून घ्यायचे आणि गॅस फुलच ठेवायचा आहे, कमी अजिबात गॅस करायचा नाही. आता थोडे थोडे करून परत याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. बघू शकता इथे मस्त असे सोनेरी रंगावर तळून झालेत आपले फ्रेंच फ्राईज. या पद्धतीनेच रंग येऊ द्यायचा आहे म्हणजे छान असे मस्त असे क्रिस्पी होतात आपले हे फिंगर चिप्स. आता याला टिश्यू पेपरवर काढून घेऊ आणि बघू शकता आवाज ऐकू शकता तुम्ही. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आपले हे फ्रेंच फ्राईज. आता दुसरी बॅच पण याचप्रमाणे तळून घेऊ. आपली दुसरी बॅच पण इथे तळून झालेली आहे. मस्त असं सोनेरी रंगावर याला तळून घ्यायचं. आता हे पण काढून घेऊ. एकदम कुरकुरीत असा आवाज येतोय. आता याच पद्धतीने राहिलेले सगळे फिंगर चिप्स आपले तळून घेऊ. आता इथे आपले सगळे फिंगर चिप्स तळून झालेत राहिलेले पण आणि एकदम मस्त असा कलर आणि क्रिस्पीनेस आलेला आहे याला. एकदम सोपी अशी रेसिपी ही 10 ते 15 मिनटातच करून तयार होतात हे आणि एकदम छान असे घरच्या घरी जसे बाहेर विकत मिळतात तसे फ्रेंच फ्राईज तयार होतात. वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे फ्रेंच फ्राईज एकदम मस्त लागतात. असेच जरी खाल्ले तुम्ही तरी खूप छान लागतात किंवा यावर मसाला टाकून खा किंवा सॉससोबत खा, कसेही खा पण एकदम मस्त असे लागतात. तर इथे एका बाउलमध्ये ओतून घेऊ. बाउलमध्ये ओतताना पण आवाज ऐकू शकता. खूप असे क्रिस्पी झालेले आहेत आपले हे फिंगर चिप्स. आता याच्यावर चाट मसाला टाकला मी थोडासा आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता याच्यात. पेरी पेरी मसाला किंवा धने जिरे पूड किंवा याच्यावर तुम्ही काळं मीठ आणि काळे मिरी पावडर पण टाकू शकता. त्याने पण खूप छान चव येते. असेच पण खूप छान लागतात हे. मस्त असे कुरकुरीत आपले फ्रेंच फ्राईज इथे तयार झालेले आहेत. ते घरच्या घरी झटपट होणारे आणि जसे मार्केटमध्ये विकत मिळतात त्याप्रमाणेच आपले फ्रेंच फ्राईज इथे तयार झालेले आहेत. तुम्ही याला सॉससोबत खाऊ शकता, एकदम मस्त लागतात. तर या पद्धतीने फ्रेंच फ्राईज तुम्ही पण घरच्या घरी करा आणि अगदी मनसोक्त खाता येतात. घरचे भरपूर होतात. बघू शकता 2 बटाट्याचे जितके झालेले आहेत. 2 माणसांना पुरतील इतके फ्रेंच फ्राईज होतात 2 बटाट्यातच. तर चला तर या पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही फिंगर चिप्सची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.